म्हणजे हिला ही पत्र लिहायला आवडतात. मला कोणी एवढं मोठं लेटर दिलं ना, बापरे काय लिहिलं, पहिला ओळ शेवटचं ओळ कंटेंट समजलो मी ठेवायचं. मग यावर्षी आता करायचंच हिचं. सावधान. डोंबिवली स्टेशन वेस्ट त्या रिक्षा स्टँडच्या इथे तिला प्रपोज केलं होतं. येस, रिक्षा स्टँड, बस स्टँड लाईफ आयुष्यात जुळलेलं आहे. तुला कसा मुलगा हवा आणि त्याने तुला कशा पद्धतीने प्रपोज केलं करावं असं तुला वाटतं? हा एक मोठो आहे 2025. आय एम अ पर्सन हू बिलीव्हज इन लॉंग रायटिंग, बिग कॉन्व्हर्सेशन्स. त्यामुळे मला आवडेल पत्र. ऐकलं तुम्ही ऐकलं. आता हे नवीन आहे बघ तुमच्यासाठी. जर कधी बोलायचं असेल ओके नाही मोठं लिहायचं काहीतरी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि अर्जुन आणि सायली माझ्यासोबत आहे. ते इंटरव्ह्यू साठीच एकत्र आहेत, अजून ते एकत्र आले नाहीत. कसे आहात? मजेत, मस्त मज्जा. काय सांगणार आता, मालिकेत आम्हाला जे सगळं काही पाहायला मिळतंय ते रिपीट आम्हाला एकत्र पाहायला मिळतील का? एकाच घरात दोघं एकत्र? मी लवकरच एवढंच म्हणते. नाही म्हणजे आता बस स्टँड वर जाऊन प्रपोज केलंय मी, त्याचं कधी उत्तर मिळेल मला त्याची वाट बघतो. पण बायकोला कधी प्रपोज केलेलंस तू? खऱ्या बायकोला? हा, खऱ्या बायकोला म्हणजे रिअल आणि रिअल बायकोला. आमच्या लग्नाला 10 वर्ष होतील आता. हा, तिला कधी म्हणजे प्रपोजच्या सीनच्या वेळी आठवण, मेमरीज काही जाग्या झालेल्या? ती नेहमी सांगते, तिचे इंटरव्ह्यूज पण आहेत की मी डोंबिवली स्टेशन वेस्ट त्या रिक्षा स्टँडच्या इथे तिला प्रपोज केलं होतं. येस, रिक्षा स्टँड, बस स्टँड लाईफ आयुष्यात जुळलेलं आहे. पण जुईला विचारेल की तुला कसा मुलगा हवा आणि त्याने तुला कशा पद्धतीने प्रपोज केलं करावं असं तुला वाटतं? हा एक मोठो आहे 2025. मोठं नाहीये हा, तर इंटरव्ह्यू मध्ये बोलतो नाही. त्याची इच्छा आहे खूप की माझं लग्न लवकरात लवकर व्हावं. तर माझं असं काही फॅन्टसी किंवा असं काही नाहीये. आणि मला सगळ्यात जास्त बेस्ट गोष्ट ही वाटेल की एकमेकांना प्रपोज न करता जर का एकमेकांचे फिलिंग्स कळले तर खूप जास्त बेटर होईल. कारण मी असं ते टिपिकल फिल्मी आय लव्ह यू वगैरे असं ते मला ते काही झेपणारं नाहीये. पण खूप म्युच्युअल आणि खूप ऑर्गॅनिकली सगळ्या गोष्टी व्हाव्यात असंच मला वाटतं. खर्च किती वाचेल? हो खरंय, मी खर्चिक नाहीये अजिबात. खूप साधेपणाने मला कळावं की एकतर छान मैत्रीतनं जर का रिलेशन पुढे गेलं तर ते सगळ्यात जास्त बेटर असतं असं मला वाटतं. आणि मग त्यातूनच एकमेकांचे स्वभाव कळलेले असतात, त्यामुळे कळून जातं की प्रेम आहे वगैरे. त्यामुळे असं काही सेपरेट फॉर्मल प्रपोजलची गरज नाही. हा दरवेळेस बोलतो की हा मोठो आहे. हा किती वेळा ऑफस्क्रीन तुला त्रास देत असतो, सायली लग्न कर. हा नाही, मला सगळे सांगतात की हे बघ हे वर्ष गेलो, आता 2024 गेलो, आता 25 आलंय, आता 25. सो असे सगळेजण मला खूप ते लोक मॅनिफेस्ट पण करतात माझं लग्न आणि मला मोटिवेट पण करतात. मग यावर्षी आता करायचंच हिचं. सावधान. पण आता मधुभाऊ एक्सेप्ट करतील यासाठी किती प्रयत्न करणार आहेस तू स्वतःहून? खूप प्रयत्न करणार आहे. अर्जुन कधी हार मानत नाही आणि त्याचं प्रेम आहे ज्या व्यक्तीवर, त्याचं प्रेम तो जिंकून राहणारच आहे काही करून. सो त्याचे प्रयत्न खूप चालू आहे की मधुभाऊंना पटवायचं, त्यांच्याकडनं होकार यावं, याचाही प्रयत्न सुरू आहेत. पण मधुभाऊ काही ऐकतच नाही. पण सायली, तू आज सासूबाईंना पत्र लिहिलं हे आम्ही म्हणजे बघितलंय की तू पत्र लिहिलं. खऱ्या आयुष्यात असं कोणी नाराज झाल्यावर पत्र लिहिलंस? हो, मला आवडतं आणि मी अजूनही बिलीव्ह करते मला आवडेल लेटर्स अशी लिहायला. हो, मी अशी ओल्ड स्कूल आहे, मला आवडतं. कारण हल्ली SMS ची लँग्वेज असतं ना, के ओके पण नाही लिहित, हल्ली के लिहितात. म्हणजे काय आहे, म्हणजे संवादच संपलेला आहे. आणि मला जर असे रिप्लाय आले तर मी तिथल्या तिथे कॉन्व्हर्सेशनच बंद करते. आय एम अ पर्सन हू बिलीव्हज इन लॉंग रायटिंग, बिग कॉन्व्हर्सेशन्स. त्यामुळे मला आवडेल पत्र. ऐकलं आता हे नवीन आहे बघ तुमच्यासाठी. जर कधी बोलायचं असेल ओके नाही मोठं लिहायचं काहीतरी. पण असं कोणासाठी लिहिलंयस की कोण तुझ्यावर रागवलं आणि तू त्यांच्यासाठी पत्र लिहिलं? मी स्कूलमध्ये असताना फ्रेंड्सला लिहिलेली आहेत पत्र, कॉलेजला असताना पण लिहिलेली आहेत माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या आईला लिहिलेलं आहे. सो मी अशी लिहायचे पत्र. आणि माझ्याकडे ना ते असं एक छान रंगीत फुलांचं लेटर हेड मिळायचं माहिती, जे सेंटेड असायचं, त्याच्यावर मी पत्र लिहायचे, मला आवडायचं. वा. पण आता ह्याला विचारते, रिअल बायको कधी रागवून माहेरी गेलीये? तिला म्हणून ती रागवते, माहेरी जात नाही. पण म्हणजे प्रयत्न करतो. ती म्हणते मी रागवली आहे ना, मी तुला सुख देणार नाही, मी इथेच राहणार.
बाहेर गेल्यावरती काय तू मज्जा करशील, नाही मी तेच तुला त्रास देणार. पण तुमचा हा ऑफ स्क्रीन बॉन्ड खूप जुळून आलाय, जे आम्हाला बघण्यासाठी खूप छान वाटतं आणि तुमची केमिस्ट्री त्यामुळे मालिकेत आम्हाला खूप जास्त खुलून दिसते. काय सांगाल या ऑफ स्क्रीन बॉन्ड बद्दल? काय नाही, आमचं बॉन्ड कसं जुळलं आम्हालाच माहित नाही. आणि ऍक्च्युली आम्ही दोघं खूप अपोजिट आहोत कम्प्लिटली. म्हणजे हिला ही पत्र लिहायला आवडतात, मला कोणी एवढं मोठं लेटर दिलं ना, बापरे काय लिहिलं, पहिला ओळ शेवटचं ओळ कंटेंट समजलो मी ठेवायचं. आणि नाही, हा जसा खूप जास्त बडबड 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 करत फिरत असतो असा, आणि ह्याचं सगळ्यांशी खूप सगळीकडे जमू शकतं पटकन. माझं तसं नाहीये. म्हणजे आम्ही दोघं कुठे जर का दुसऱ्या सेटवर पण शूटला गेलो तर मी अशी एकटी कुठेतरी बसलेली असते आणि आम्हीचे 10 लोकांबरोबर 20 रील करून झालेली असतात. त्यामुळे आमचा स्वभाव पूर्ण ऑपोजिट आहे आणि मे बी तेच वर्क होतं. येस, सो तेच असं. पण एकत्र म्हणजे आता मी तुमचे रील्स पण बघते, याचे तरी अजून नाही, पण तुझे, मधुभाऊंचे, कुसुमताईंचे हे जुळून कसं आलं? कोणी तयार केली की आपण हे रील्स करूया? आणि तो रील व्हायरल झालाय, म्हणजे अगदी एका दिवसात 2 मिलियन वगैरे क्रॉस केलं. आणि मला सडनली असं मनात आलं होतं की आम्ही तिघं जे होत ना, चाळीत आम्हीच तिघं शूट करतो. आणि म्हटलं की आपलं सध्या काय चाललंय, तर आमच्या हमेराई तारखेची आम्ही ती जी मुलं आहेत ना त्या मस्तीखोर, सो त्यामुळे आम्ही ते गाणं त्या दिवशी सर्च केलं. आणि मग आम्ही कितीतरी वेळ असं चालले, अरे यार करायचंय, कारण त्यानंतर दॅट वॉज माय लास्ट शूट डे, त्यानंतर सुट्टी असणार होती. कसं बसं करून लाईट पण चाललेला, तो सीन पण संपवायचा होता. मध्ये 5 मिनिटं मिळाली, त्याच्यामध्ये आम्ही आतमध्ये रिहर्स करून ठेवलं आणि मग डायरेक्ट तो सीन संपल्यावर बाहेर जाऊन आम्ही शूटच करून टाकलं. म्हटलं चला. पण आता 31st झाला, कसा सेलिब्रेट केला? आणि आता काय ठरवलंय की 1 जानेवारी पासून आता ही सवय स्वतःला लावून घेणार? 31st तर मी काम करतच घालवला. दॅट वॉज द बेस्ट थिंग. गोव्याला एका इव्हेंटसाठी गेले होते आणि ठरवलेलं हेच आहे की डिसिप्लिन लाईफ जगायचं आहे खूप जास्त, सगळ्याच बाबतीत, कामाच्या बाबतीत, खाण्यापिण्याच्या बाबतीत. आणि तसं बऱ्यापैकी माझ्या गोष्टी अशा एकदम डिसिप्लिन मध्ये असतात, पण त्यातही अजून काय मी नीट करू शकते किंवा शांत राहण्यासाठी आणि एकूणच स्वतःच्या बेटरमेंटसाठी. अजून किती शांत बसशील रे? ही आताच म्हणाले की जेव्हा कुठल्या सेटवर जातो शांत बसली असते, अजून शांत. म्हणजे अजून म्हणजे आपण कधी कधी ना फिजिकली आपण शांत असतो, मेंटली शांत नसतो. तर मग दोन्ही गोष्टी ह्या वर्षामध्ये कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न आहे. अर्जुनने काय ठरवलंय? अजून एक्स्ट्रोवर्ट व्हायचं? येस, अजून मस्ती करायची. आणि मला बरेचदा हे लोक म्हणतात सेटवरती की तुझ्या आता रिदान दिसतो आम्हाला, कारण तू मस्ती करतो. मी त्याला बघून बघून मी पण शिकलो परत मस्ती करायला. मी पण खूप मस्ती करतो सेटवरती. हा रीलचं एक अकॅडमी वगैरे टाकणार आहे, शूट करायची. ती अकॅडमी तो ह्या वर्षात चालू करणार. आय बी अ रील डायरेक्टर व्हेरी सून. वाव. पण मालिकेत आता काय बघायला भेटेल हे जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? धमाल, मस्ती. आणि सायली अर्जुन कसे एकत्र येत आहेत. सायली अर्जुनने त्याचा प्रेम व्यक्त केलंच आहे. सायली आता कशी रिप्लाय देणार आहे ते बघायला खूप धमाल येणार आहे. आणि कसं अर्जुन मधुभाऊंना पटवेल आणि सायली कशी कन्व्हिन्स करेल मधुभाऊंना, आणि त्यात कुसुम आणि चैतन्य कसं हेल्प करतात आणि घरच्यांचं काय रिॲक्शन असतील, हे सगळं तुम्हाला एक फुल पॅक ड्रामा बघायला मिळणार आहे. आणि लवकरच बघायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.